स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। 10 दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो। घरोघरी घट बसवले जातात आणि त्या घटाखाली माती ठेवली जाते आणि त्या मातीमध्ये बी पेरलं जातं। मग ते बी आपण वेगवेगळ्या प्रकारचं बी पेरलं जातं किंवा गव्हाचं बी हे त्या मातीमध्ये पेरलं जातं। ते सगळे बी कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात आणि हेच देवीच्या शक्तीचे प्रतीक मानून त्याचे पूजन केले जाते। तर पहा, नवरात्रीचा सण हा वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो। त्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा महत्त्वाचा सण मानला जातो। अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा उत्सव जो आहे म्हणजे जो सण आहे तो साजरा केला जातो आणि या दरम्यान दुर्गा मातेची जी 9 रूप आहेत त्यांची पूजा केली जाते। तर यावर्षी नवरात्री जी आहे ती 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। तर आपल्याला ही नवरात्र म्हणजे घटस्थापना करण्यापूर्वी आपल्याला घरातल्या अशा काही वस्तू आहेत त्या सर्वप्रथम आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहे। जर आपण घटस्थापना म्हणजे नवरात्रीला सुरुवात होण्याच्या अगोदर या वस्तू घराच्या बाहेर जर काढल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरातली दारिद्र्य गरिबी सर्व काही कायमची निघून जाते। घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते आणि आलेल्या लक्ष्मीमध्ये देखील वाढ होते असं म्हटलं जातं। तर अशी कोणती वस्तू आहे ती तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून मी सविस्तर माहिती देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुटलेला तवा किंवा पळपट लाटणं जे असतं ते खराब झालेलं असेल, तुटलेलं असेल किंवा त्याला गळती लागलेली असेल तर ते तुम्हाला लगेचच घराच्या बाहेर काढायचं आहे आणि फेकून द्यायचं आहे। जर आपण स्वयंपाकघरामध्ये अशी तुटेल फुटेल भांडी जर वापरली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच टिकत नाही। यामुळे आपल्या घरामध्ये नेहमी गरिबी येत असते। यामुळे आपल्याला तुटेल फुटेल ज्या वस्तू आहे या आपल्या स्वयंपाकघरामधल्या त्यासुद्धा बाहेर काढायच्या आहे आणि त्यासोबतच जर तुमचा जो तवा आहे चपाती भाकरी बनवायचा तो तवा जर तुमचा खराब झालेला असेल, त्याला गळती लागलेली असेल किंवा तुमचं पळपट लाटणं जर खराब झालेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला घराच्या बाहेर काढायचं आहे। यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे तुमच्या घरातला झाडू। जर तुमच्या घरातला झाडू हा खराब झालेला असेल किंवा विचित्र अवस्थेमध्ये असेल तर तो तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वीच तुम्हाला घराच्या बाहेर काढायचा आहे आणि फेकून द्यायचा आहे। कारण बघा, आपण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। आपल्या घरातली जी लक्ष्मी असते ती चांगली असावी, खराब कधीही नसावी। म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये जर खराब झाडू असेल किंवा विचित्र अवस्थेमध्ये असे एखादा झाडू असेल तर तो आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर म्हणजे घटस्थापना करण्याच्या अगोदर आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि नवीन झाडू आपल्याला खरेदी करायचा आहे। जुना झाडू जेव्हा आपण फेकून देणार आहे तेव्हा तो इकडे तिकडे कधीच फेकून द्यायचा नाही। तर हा झाडू आपल्याला नेहमी एखाद्या ठिकाणी खोल खड्डा घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये हा झाडू आपल्याला पुरून टाकायचा आहे। हा झाडू जो आहे तो इकडे तिकडे कचऱ्यामध्ये कधी फेकायचा नसतो, कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। बऱ्याच वेळा आपण आपल्या घरामध्ये झाडूला लक्ष्मी देखील म्हणत असतो। ज्यावेळी दिवाळी असते आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी म्हणून त्या झाडूची पूजा करत असतो। त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये ज्या काही खंडित मूर्त्या असेल किंवा तुटलेल्या काही मूर्त्या असतील किंवा काळे पडलेले जे देव असतात, काळ्या पडलेल्या ज्या मूर्त्या असतात किंवा बघा ज्या मातीच्या मूर्त्या असतात त्यांचे एक डोळा असतो, एक डोळा त्यांचा गेलेला असतो, कलर गेलेला असतो। अशा मूर्ती, खंडित मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल, काळ्या पडलेल्या मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असेल तर त्यासुद्धा तुम्हाला काढून घ्यायच्या आहे घटस्थापना करण्यापूर्वी आणि त्या तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचे आहे। तसेच तुमच्या देवघरामध्ये जे तुम्ही देवांना वस्त्र वापरता ते वस्त्रसुद्धा तुम्हाला खराब झालेले असतील तर काढून घ्यायचे आहे। बऱ्याच वेळा आपण बघा अगरबत्ती लावतो, दिवा लावतो, अशा वेळी चुकून अगरबत्ती वगैरे
त्या वस्त्रावरती पडले तर ते वस्त्रांना असे छिद्र पडलं जातं. तसे वस्त्र हे देवघरामध्ये कधीही वापरायचे नसतात. जर तुमच्या देवघरामध्ये असे वस्त्र असतील तर ते तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वीच तुम्हाला विसर्जित करून द्यायचे आहे. आणि त्या जागी बघा, आपण प्रत्येक वर्षी दसऱ्याला नवीन वस्त्र आणत असतो, तर आपल्याला या वर्षीसुद्धा नवीन वस्त्र देवघरामध्ये आणायचं आहे. जर तुमच्या देवघरामधले वस्त्र खराब झालेले असतील, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फाटलेले असतील, खराब झालेले असतील, पण दसऱ्याला तुम्ही ते वस्त्र घेण्यापेक्षा तुम्ही घटस्थापना करण्यापूर्वी जर आणलं आणि ज्या दिवशी आपण घटस्थापना करणार आहे त्या दिवशी तुम्ही देवांखाली नवीन वस्त्र टाकलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर चामड्याच्या चप्पल असतील, बघा बऱ्याच घरांमध्ये चामड्याची चप्पल वापरली जाते, तर या नवरात्रीमध्ये आपल्याला चामड्याची चप्पल ही आपल्या पायात देखील घालायचं नाही. कारण ते चामडं जे आहे ते कशापासून बनवत असतात. बऱ्याच वेळा जनावरांची जी कातडी असतात त्यापासून सुद्धा ही चप्पल बनवली जाते. वेगवेगळ्या प्रकारपासून ही चप्पल बनवली जाते चामड्याची. म्हणून या नवरात्रीमध्ये आपल्याला चामड्याची चप्पल जी आहे ती पायात घालायची देखील नाही. किंवा तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला 9 दिवसासाठी बाहेर काढून ठेवायची आहे, घरामध्ये देखील तुम्हाला ठेवायची नाही. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये फाटलेले कपडे असतील तर ते कपडेसुद्धा तुम्हाला तुमच्या कपाटामधून साईडला काढून ठेवायचे आहे. बऱ्याच वेळा कपडे फाटलेले असतात आणि आपण तसेच आपल्या कपाटामध्ये इकडे तिकडे घड्या घालून ठेवत असतो, पण आपल्याला ते आपल्या कपाटामध्ये न ठेवता त्याची साईडला आपल्याला जमा करायची आहे आणि ते तुम्हाला बाहेर फेकून द्यायचे आहे. त्यानंतर पुढची वस्तू जी आहे ती म्हणजे घड्याळ. जर तुमच्या घरामध्ये घड्याळं असतील, त्यांचे सेल संपलेले आहेत म्हणून बंद असतील, तर त्यामध्ये सेल टाकून तुम्हाला चालू करून घ्यायचे आहे. तसेच घरामध्ये बंद पडलेले घड्याळ आहेत तर ते सुद्धा तुम्हाला घरामध्ये ठेवायचे नाही, लगेचच तुम्हाला ते बाहेर काढून टाकायचे आहे. जर आपण घरामध्ये बंद पडलेले घड्याळ जर लावली तर आपली कोणतीच महत्त्वाची कामं ही पूर्ण होत नाही. बऱ्याच वेळा कामं पूर्ण होण्यासाठी येतात पण ती पुन्हा बंद पडते, घड्याळासारखी बंद पडून जाते. आपल्या घरातल्या व्यक्तींना गती येत नाही, घरामधल्या कामांना गती येत नाही. यामुळे या बंद पडलेल्या घड्याळामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा बरेच गोष्टी बंद पडत असतात. म्हणून बंद पडलेली घड्याळं ही कधीही घरामध्ये ठेवू नये. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कधीही क्रोधित असलेली फोटो फ्रेम नसावी. जी नाव बुडालेली असते पाण्यामध्ये तसलीही फ्रेम आपल्या घरामध्ये नसावी. त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये ज्या झाडाला काटे असतात असं काटेरी झाडसुद्धा आपल्या घरामध्ये नसावं. किंवा त्या झाडाची प्रतिमा जी असते म्हणजे फोटो जो असतो तो सुद्धा आपल्या घरामध्ये नसावा. जर असे तुमच्या घरामध्ये फोटो असतील तर ते सुद्धा तुम्हाला घटस्थापना करण्यापूर्वीच आपल्या घरातून बाहेर काढून टाकायचे आहे. तसेच आपल्या घरामध्ये इलेक्ट्रॉनिक्स ज्या वस्तू असतात त्या बंद पडलेल्या असतील तर त्यासुद्धा तुम्हाला ठीक करून घ्यायच्या आहे. खूपच खराब झालेल्या असतील, चालू होण्या इतकेही चांगल्या नसतील तर त्यासुद्धा तुम्हाला घरातून बाहेर काढून टाकायच्या आहे. जर आपल्या घरामध्ये असे तुटेल फुटेल वस्तू असल्या किंवा बंद पडलेल्या वस्तू असल्या तर त्या घरामध्ये कधीही माता लक्ष्मी ही स्थिर राहत नाही. आलेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकत नाही. आलेल्या लक्ष्मीमध्ये वाढ देखील होत नाही. घरामध्ये नेहमी वारंवार दारिद्र्य येते आणि गरिबी येते. म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये या वस्तू ठेवायच्या नसतात. नवरात्रीचे 9 दिवस हे माता लक्ष्मीला म्हणजे दुर्गा मातेला प्रसन्न करून घेण्याचे हे दिवस असतात. यामुळे त्या देवीची आपल्या घरामध्ये कायम कृपा राहावी, आपल्या घरामध्ये प्रसन्न व्हावी, यासाठी आपल्याला या वस्तू सर्वप्रथम घराच्या बाहेर काढायच्या आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये राहील आणि आपल्यावरती प्रसन्न होईल. यामुळे आपल्या घरातील सर्व अडीअडचणी, संकट सर्व काही दूर होईल आणि घरातले दारिद्र्य आणि गरिबी देखील यासोबत नष्ट होईल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.